एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। इचलकरंजी येथील आप्पासाहेब तांबे यांच्या श्रद्धा अकॅडमीमध्ये यश यादव या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला होता। याबाबत यश यादव याच्या पालकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत यशने आत्महत्या केली नसून हा घातपात असल्याचा आरोप पोलीस अधिकाऱ्यांच्या वागणुकीवरून केला होता। तसेच श्रद्धा अकॅडमीमध्ये अनेक प्रवेश बेकायदेशीर असून या ठिकाणी पालकांची आर्थिक पिळवणूक व विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देण्यात येत असल्याचा आरोप केला होता। या पार्श्वभूमीवर आमदार विश्वजित कदम यांनी यश यादवच्या मृत्यूबाबत पोलिसांनी सखोल चौकशी करावी, तसेच श्रद्धा अकॅडमीची चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी पावसाळी अधिवेशनामध्ये केली आहे। इचलकरंजी येथे आप्पासाहेब तांबे यांची श्रद्धा अकॅडमी आहे। या अकॅडमीमध्ये डॉक्टर इंजिनियर होण्याच्या आशेने राज्यभरातून पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी रांगा लावतात, परंतु श्रद्धा अकॅडमीमध्ये असणारे काही शिक्षक व स्वतःला मीच आप्पासाहेब तांबे आहे, मी सांगेल तसेच झाले पाहिजे असे समजणारे काही महिला शिक्षक आहेत। ते स्वतःलाच कारभारी समजत असून त्यांच्या अत्याचारामुळे अनेक विद्यार्थी त्रस्त असल्याबाबतची चर्चा इचलकरंजी शहरासह या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या पालकांमध्ये आहे। 17 जून रोजी यश यादव या मुलाने या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी दाखवण्यात आलं आहे, परंतु या ठिकाणी यशचे पालक आले असता पोलिसांनी सदर आत्महत्याबाबत कायदेशीर सोपस्कर पार पाडण्याचे टाळून पालकांना अरेरावी केली होती व आप्पासाहेब तांबे यांना पाठीशी घालण्याचा पोलीस यंत्रणेकडून पुरेपूर बंदोबस्त केला होता। यामुळे यशच्या पालकांनी सदरची आत्महत्या नसून यशबाबत तांबे अकॅडमीनेच घातपात केल्याचा संशय व्यक्त केला होता। याबाबतची तक्रार जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे पालकांनी केली होती। मयत यश यादव हा आमदार विश्वजित कदम यांच्या मतदारसंघातील रहिवासी असल्याने याबाबत आमदार विश्वजित कदम यांनी बुधवारी पावसाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करून यश यादव आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, यासह श्रद्धा अकॅडमीमध्ये चाललेल्या गोरखधंद्यांची चौकशी करावी अशी मागणी उपस्थित केल्याने शैक्षणिक क्षेत्राच्या नावाखाली अकॅडमीचा गोरखधंदा चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। पाहूया आमदार विश्वजित कदम अधिवेशनातील तारांकित प्रश्नांमध्ये काय मांडलेत ते। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील पलूस शहरामध्ये एक अजित यादव या नावाचा तरुण मुलगा 16 वर्षाचा हा भविष्यातील नीट आणि इतर परीक्षांना बसण्याकरता हा इचलकरंजी येथील श्रद्धा अकॅडमी इथे शिक्षण घेत होता। अध्यक्ष महोदय, शिक्षण घेत असताना या महाराष्ट्रामध्ये जे 12वी नंतरचे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांनी 12वी नंतर अनेक ठिकाणी अकॅडमीजमध्ये आणि वेगवेगळ्या क्लासेसमध्ये ॲडमिशन घेतलेले। त्या ॲडमिशनची त्या क्लासेसची सुद्धा भरमसाठ फी असते, परंतु तिथं ज्या पद्धतीने त्या मुलांना ठेवलं जातं, ज्या पद्धतीने तिथली परिस्थिती असते आणि जिथं एक दडपण त्यांच्यावर निर्माण केलं जातं, मग ते पालकांवरही असतं की आठवडा 20 दिवस त्या पालकांशी ते फोनवर बोलू शकत नाही आणि ज्या पद्धतीने अध्यक्ष महोदय तिथली व्यवस्था असते त्याच्यामुळे त्या मुलांवर एक दडपण येतं। अध्यक्ष महोदय, अजित यादव हा 16 वर्षाचा मुलगा, त्याचं दुर्दैवाने त्या अकॅडमीमध्ये राहत असताना मृत्यू झाला आणि अध्यक्ष महोदय मृत्यूची कारणं नेमकं काय ती लोकांना लक्षात येत नाही। ते पोलिसांचं म्हणणं असं ते सांगतात की सुसाईडची केस आहे, पण ते संपूर्ण जे काय ते घटना आहे ती अत्यंत संशयास्पद आहे आणि त्याचे आई वडील प्रचंड या प्रसंगात म्हणजे हादरून गेलेले, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं। अध्यक्ष महोदय, 16 वर्षाचा मुलगा आणि त्या श्रद्धा अकॅडमीमध्ये अशा अनेक काही घटना घडलेल्या आहेत मुलांच्या, असंही या ठिकाणी तिथं त्या शहरामध्ये चर्चा आहे। म्हणून अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला नम्र विनंती आहे की तिथे पोलिसांनी या संपूर्ण प्रसंगाची घटनेची ही सखोल चौकशी केली पाहिजे। त्या पालकांनी पोलिसांची या ठिकाणी जेव्हा दाद मागितली तेव्हा उडवाउडीची उत्तरं देऊन तिथल्या स्थानिक लोकांनी या ठिकाणी त्या पालकांना अजूनही पुरेपूर माहिती दिलेली नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या अजित यादव जो माझ्या पलूस शहरातला एक तरुण मुलगा 16 वर्षाचा जो त्या कुटुंबाचं भविष्य होतं, जे त्या कुटुंबात पुढे शिक्षण घेण्यासाठी एका अकॅडमीमध्ये गेलेला होता, ते कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, त्या आई वडिलांवर सुद्धा मोठा घात झालेला आहे आणि म्हणून कुठेतरी त्या मुलाला आणि त्यांच्या कुटुंबाला जी काय घटना घडली त्यातनं न्याय मिळाला पाहिजे। शेवटी गेलेला जीव हा परत येऊ शकत नाही, परंतु पुन्हा अशा घटना घडण्याचा कुठेही हा प्रसंग होता कामा नये अशा प्रकारचं या ठिकाणी सखोल चौकशीचे आदेश या ठिकाणी शासनाने दिले पाहिजे।